सौरभ चालला रे. तेच आता काय करणार बाबा. काय करणार तू? तो तर खुश दिसतोय. तो खुश. आता काय मटण खाणार मस्त जाऊन. आमचे आम्हालाच माहिती दुःख काय आहे ते. खोबऱ्यावाला खायला लागतं इकडे. काय खोबरंवाला खातोस? आता तो जेवण बनवणारी आहे अलिबागच्या, आता काय खोबरं बनवणार खातोय? कमी झालंय ना सौरभ? बंदच झालंय. आता खाते मी मसाल्याचं पाणी तुमचं अलिबागवाल्यांचं. कसं झणझणी. आता कशीच बोट चुकून खात होतीस? काही नाही, आता मला सवय लागली यांच्या जेवणाची. आम्ही कोकणातली लोक कसं कुठे पण असं हे होऊ शकतो ना. हो, आम्ही कुठे ऍडजस्ट करू शकतो. काय केलंस? काय ऍडजस्ट केलं? 1-1.5 वर्ष काय केलं? नावं ठेवलीस नुसती. 1-1.5 वर्ष ऍडजस्टच केलं मी. बघता काय इकडून कुठं दुसरीकडे जायचा प्लॅन नाही ना तुझा? नाशिकला सांगून कुठली तरी पोरीला भेटायला नाशिक ऐवजी कुठंतरी जाम रिलॅक्स आहे. तुम्ही पहिलं जायला सांगून गेलो. बघ कळलं? बीडला काय? चाललंय. जायचं असतं तर सांगून गेला असतो तो. बीडला कुठली पोरगी बिरगी नाही ना बघितली. बीडचा काय संबंध त्याचा? आता अमर 2 दिवस गेलेलो रे आम्ही. 2 दिवसात बऱ्याच गोष्टी होतात बाबा. ती कोपऱ्यातले वाटतं. नाव काय गाडीचं? मन मंदिर. मन मंदिर नाहीच आहे इकडे. तिकडे असू शकते त्या साईडला. चल 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 ये बाबा. हो लवकर ये, 1 दिवस वाढवू नको. जाऊ तर दे त्याला. माझे वांदे होतात. काय तुझे काय वांदे होतात? काय माझा आणि मला माहिती. कॉफी बी मला तोच देतो. अच्छा. सौरभ चहा कसला बनवतो सांग लोकांना. म्हणजे सौरभ, मी जसा लाख माणूस आहे ना तसं त्याचा चहा म्हणजे लाख. मी चहा पित नाही पण मी सौरभच्या हातचा चहा प्यायला. खिडकी खाली कर. चालला तो. चल चल बाय. तुझ्या चहाचं कौतुक करतोय. सिंधुद्योग चहा टपरी टाकू आपण. लवकरच ब्रँड. ब्रँड. चल जा सावकाश. चल पोचलास की मेसेज कर. बाय. चल. त्याला त्रास नको देऊ बसवाल्याला. त्याला कशाला देईल तो त्रास. तर सौरभ गेलाय नाशिकला. आता बरेच 2-3 महिने 2-2.5 महिने गेला नव्हता. त्याच्यामुळे आता गेला. कारण याच्यानंतर परत आम्ही आता गणपतीतच ब्रेक घेणार सगळेजण. त्याच्यामुळे तो आता जरा 5-6 दिवसासाठी गेलाय. त्याच्या मित्रांना भेटेल. तिकडे गेला की तो पार सुटतो. मैत्रिणींना भेटेल तिकडे जाऊन. काय नाही कोणत्या बिचाराच्या मैत्रिणी. आणि हे करेल मित्रांसोबत फिरतो तो जाऊन पावसात मस्त. पण आता पाऊसच नाहीये. म्हटलं जा फिरून वगैरे ये थोडासा. सो त्याला पण दिलाय ब्रेक. आपल्याला कोण देणार पुन्हा ब्रेक? बाबा मलाच नाही ब्रेक भेटत असं आम्ही म्हणतो. आम्ही घेत असतो असं मध्ये. असं काय आमचं हेक्टिक झालं की आम्ही ब्रेक घेतो आपण कुणा. असं नाही की आपण आम्ही व्यवस्थित आहोत. आम्ही खूपच धावतोय असं नाही. ब्रेक असतो, धावतो, ब्रेक असतो, सगळं चालतं. खेळायला जातो. तुला पण सवय लागली अंकिता. तुला पण खेळता येतं? मला पूल वगैरे मी कसं बघूनच शिकते ना. लहानपणापासून मी गोष्टी अशा बघूनच. कुठली तरी गोष्ट पाहिजे पण थोडीशी. असंच मला मुंबईत आल्यानंतर वाटत होतं म्हणून मी ढोल पथक जॉईन केलं. काहीतरी पाहिजे. मजा यायची मला. असं काहीतरी एक्स्ट्रा करा आयुष्यात ज्याने तुम्हाला पैसे नाही मजा मिळेल, आनंद मिळेल. आपल्याला तिकडचे आपले सगळे हिंदी भाषिक आहेत काही जण. पण तरी पण आपल्याला खेळता बेताना मस्त वाटतं. तुम्ही ना सगळ्यांनी म्हणजे ज्यांना असं वाटत असेल की असं काय करू ज्याने मला आनंद मिळेल तर प्लीज ट्राय ढोल पथक. आमचं गिरगाव ध्वज पथक तर आहेच. त्याला तुम्ही जॉईन करू शकता. आता गणपतीचं रिहर्सल चालू झाले असतील त्याच्यामुळे आता नाही. गुढीपाडव्याला जॉईन करा. पण मजा येते. आमच्या पथकाची एक मजा वेगळीच होती. तर मी पनवेलला आल्यापासून होते पण मी असा विचार केलाय की पुढच्या वर्षी मी किट्टू प्रयत्न करू. आहे पथक कुठला तरी पनवेलचा आहे पण आम्ही पथकवाल्यांचा एक नियम असतो. जे एका पथकाचा आपण भाग असतो ते सहसा असं आपलं पथक सोडून दुसरीकडे वादनासाठी जात नाही. का नाही जात ते. तो एक मान नाही तर इकडे वाजवलं पाहिजे असं थोडीच असतं. असं काय नाही. मी इथून याला जाऊ शकते गिरगावला. काही असं नसतं. तुम्ही नियम कुठले बनवलेत काय? आमच्या पथकाचा कलेचा नियम एकच आहे. काय? तुम्हाला चांगलं वाटेल आणि कलेचा आदर करा एवढंच गोष्ट असते. पण बाकी कलेचे काही असे नियम आदर असतो ना. कसला पथकाचा कसला आदर? तू गिरगावला नाहीयेस म्हणून इकडे तुला जसं वेळ मिळेल तसं इकडच्या पथकात जॉईन झालीस तर काय फरक पडतोय?
ना. तुझी कला जोपासते, संपला विषय. माझं पथक मला तेच पथकात जायचंय. मी आमचं पथक सोडणार नाही. कुणाला चप्पल दिलं बाबा. सौरभला सोडून आम्ही मस्त एक मूवी बघायला गेलो. मूवी बघून मग रात्री खूप लेट घरी आलो. प्रोटीन शेक बनवून दिलाय. अगं उलटी सारखं करून काहीतरी काय पण घाणेरडं. चव पण नाही त्याला. काय ओट्स आणि ओट्स खाता. सकाळी सकाळी चपाती भाजी खायची. तूच कर ब्लॉगिंग आता. मग काय करतो मीच का आता बंद का. मला खरंच उलटी येते. ते बंद करे घाण दिसणार. मला उलटी येते. मी एवढंच पिणार. मला नाही जाणार आहे एवढं. ठीक पहिले तू बघूया. पी. तुला जाम आवडतंय ते पण चाटून बिटून खातोयस ते. हे घे. एवढी नाटकं मी कोणाचीच बघितलीच नाही अंकिता. घाणेरडे त्याला चव आहे का? एवढी घाण चव आहे. मग चवच नाहीये. टेस्टलेस काहीतरी आहे पाण्यात सगळं घालून. ज्याची टेस्ट चांगली नसतं तेच शरीरासाठी चांगलं असतं, लक्षात ठेव. हा दाखव. दाखव तर. दरवर्षी किंमत सांग तुझी. माझी स्वस्त आहे. हे 6,500ची कुणाची बघ. माझं ना. मी आपल्या गरीबासारख्या बघ. ताईला माहिती आहे. ताईला माहिती आहे. ताई मी माझी शॉपिंग नसते की नाही. काय तुला साध्यातली दिली. माणूस बघून ते बोलतात 10,000ची उचलली होती त्याने. 10,000चं. ही 6,500 काहीतरी. ही कमी आहे. कमी आहे. कुणाल कमी आहे. चल आता खय फिर त्याला. ती घाल पहिले. 3 आहे. चल चल ताई. आता 2-3 घेतो म्हणजे कसं. मला तर मस्त वाटतं बाबा. चांगली आहे. काय आहे हे. बरेच दिवस प्रेक्षकांचे आपले बोललो नाही ना. बरेच दिवस नाही. एक दिवस बोलला नाहीयेस. मला असं वाटतं बरेच दिवस नाही बोललो. हो का. जा आता चल. मी जाते वरती आणि परत माझा टम्बलर घेऊन येते. आता सगळेच घरी गेले. सौरभ पण घरी गेलाय. त्याच्यामुळे आता आम्ही फार एकटे पडलोय. आम्ही दोघंच आहोत आता. आज पण लवकर घरी यायचा प्लॅन आहे. बघूया आता. भूक लागली म्हणून जेवायला आम्ही फक्त स्टुडिओला चाललोय. फार असं काही काम माझं तरी आज काही नाही आहे. चला काय मग कुणाल. काय काल मी दिसलो नाही तर कावरा बावरा झाला पब्लिक. काय बाई. काय कुठं गेलाय बाई. भाई तुझी क्रेज वाढत चालली बाई. फॉलोअर पण वाढतायत तुझे. डेंजर आहेत आपले. काय विशेष बाकी सगळं मस्त. समोर गाडी बघ आणि चालव. केवढा मोठा टेम्पो आहे बघ. बघ. त्या दिवशीचा ऍक्सिडेंट बघितलास ना. कुठचा तो शिवा. डेंजर. गाडी आहे चालवा बाबा. तर आता सौरभ तर गेलाय नाशिकला. आता आम्ही जाणार स्टुडिओला. आज तुला काही काम आहे. हो थोडंसं आहे. अच्छा आहे तुला. पुढे गाण्याचे रील्स बिल्स कधी बनवतोयस. आता नाही सध्या. सध्या नाही मग कधी. सध्या नाही. आता मी हे करतोय ना. नवीन चॅनल ओपन करतोय ना. कसलं. माझं काय चॅनल ओपन करतोयस. स्वतःचा. कधी ठरलंय हे. कसलं चॅनल आहे पण ते. काय चॅनल नवीन. नाही मी काय कुणालला म्हटलं की कुणालने ना माझ्यासाठी एवढी गाणी लिहिली आहे ती माझ्याकडे तशी पडू नयेत. तर मी त्याला नेहमी सांगत असते रील्स तर त्याच्याकडनं काही होत नाहीये. ते मी लवकर प्रयत्न करेन की मी तसे बनवेन. पण त्याची जर तुमची इच्छा आहे ना की त्याने चॅनल काढावं तर त्याला प्लीज फोर्स करा की त्याने एखादं म्युझिक लेबल किंवा तसं काहीतरी चॅनल काढावं ज्याच्यामध्ये ती छान छान गाणी छान शूट होऊन ती तुम्हाला ऐकायला मिळते. कारण अप्रतिम गाणी आहेत. आता माझ्याकडे आहेत. मी व्लॉगमध्ये ती वाजवू पण शकत नाही कारण नंतर मग ती कॉपी होऊ शकतात कारण ती रजिस्टर्ड केलेली नाही आहेत अजून. पण सुंदर गाणी बनवलेली आहेत त्याने.
तर हे तू सिरियसली घेणार आहेस का? चल करूया, चल हा? म्युझिक चॅनल का ओपन करूया आपण. म्युझिक चॅनल चालू मी प्रोड्यूस करते, पैसे मी लावते. मग ठीक आहे, चल चालेल. रेडी. तर अंकिता वालावलकर बघत हिचं प्रोड्युसर म्हणून लवकरच पदार्पण होणार आहे. मी प्रोड्यूस करते, त्यात काय. नवीन लेबल, म्युझिक लेवल. म्युझिक लेबल. ओके चलो डन. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला एक सांगितलं की आम्ही लवकरच म्युझिक लेबलचा विचार करू. चांगल्या दिवशी छान लॉन्च वगैरे करूया आणि मस्तपैकी गाण्यांचे शूट करूया. हे त्या आजींसाठी सगळं सामान आलंय, हे घेऊन जायचंय उद्या आपल्याला. कुणाल उद्या सकाळी जाऊया, 10 वाजता निघूया. मला कामं नाही असं मला का वाटतंय की तुम्ही असे मस्त बसून राहिलाय. हा कर चल आता. काम करायची. काय काम आहेत तुम्हाला? काम आहे. तू उगीच आता इथे हे करणं, मग संध्याकाळी खेळायला जाणार बरोबर. उगाच इथे हे करणार म्हणजे? बसलायच नुसतं मोबाईलवर रिया बघी होता आता. देशात जे काय चाललंय त्याच्याबद्दल थोडस वाचत होतो, ऐकत होतो. बापरे. बरोबर ना? मी जाऊ का गोडाऊनला? चॅट जीपीटी थोडस गंडलंय आज. येणार नाही. आज काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांचा. प्रॉब्लेम आहे चालू. ते हे घेतलं मी तरी. सगळ्याचाच प्रॉब्लेम. याने पण घेतलंय तरी पण प्रॉब्लेम. Premium घेतलं तरी मी पण प्रीमियम घेतो. मी गोडाऊनला जाते. कालपासून जा 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 तू जा. हा. तू बघ Direct रिया. 4-5 वाजता. मला लवकर जेवून प्लीज घरी नेऊ नको. माझं पोट नंतर भरत नाही. मला लवकर रात्री जेवून लवकर झोपलं पाहिजे. 1:30 वाजेपर्यंत जागे राहिलं तर त्याचा उपयोग आहे का सांग मला. लवकर जेवते आणि 1:30 वाजेपर्यंत रिळा बघत. कुणाल मी नाही बघत. कुणाल उगीच खोटं नाही बोलायचं. तू दोघं बोल मग. दोघं. मग तू बोल. मी काही बोललेच नव्हते. मी काही बोललेच माझं नव्हते. जास्त नाही पण मी जर 60 असेल तर ती 80 आहे. एक कुणाल उलट बोललायस. 19-20 का तो फरक आहे. चल तुझा हे बघ स्क्रीन टाइम आणि माझा स्क्रीन टाइम. चल पहिले तुझा बघ. पहिला तुझा दाखव. स्क्रीन टाइम दाखव. चल काहीतरी दिसतं इंस्टाग्रामचा 1 hour 50 minutes. नाही मोबाईलचा डायरेक्ट. हा तो मोबाईलचाच आहे. सगळंच दिसतं रे. हे बघ. 4 तास नाही 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 कालचा डेली 3 ऍव्हरेज तास ना. 4 तास हा ठीक आहे. थांब मला जरा बघू दे. पहिलं मला बघू दे. नाही नाही जा स्क्रीन टाइम सर्च कर तिथे. एवढे दोघं पण अरे आले ह्याच्यात बघायला. असेल ना विडजेट मध्ये जा ना. नाही नाही स्क्रीन टाइम हा. आजच्या गावात 12च्या भावात नाही पण हे कधीच आहे. 7 तास 44. एक सेकंड तो डेली एव्हरेज आहे. तू इथला हा बघ हा बघ 9 तास 32. बाप रे काय दिवस काय होता थांब बघू दे मला. संडे आहे. संडेच्या दिवशी बाप रे 8 वेट तास केलं 15. असणार. अंकिता काय तुला लाज लज्जा शरम आहे की नाही काहीतरी. नाही मला. हा? आजचं बघ 10 तास आजचा म्हणजे दिवस पण नाही अर्धा झालाय ग. कामाचं गुणात प्रणामचं बघते, सिंधुद्योगचं बघते, एवढं सगळं बघून स्क्रीन टाइम म्हणजे मी काय टाइमपास करणार नाही, आता कमी नाचाची कर रिळा बघणार कमी नाही. करशील की नाही. कसं कमी करू मी? बिझनेस वाढवायच्या हा ह्याच्यात रिळा कमी बघतोय करणार. इंस्टाग्रामचा स्क्रीन टाइम दाखव. हा, चल. तुझा बघशील आणि हा माझा माझा पण बघशील? दाखवतो ना. इंस्टाग्रामचा दाखव. दाखवते. पहिले स्वतः बघतेस. नाही मी लाज वाटली तर मला दाखवू नको. चल नाही लाज नाही मला. लाज वाटली तर मला दाखवू नको. मला वाटत लाज. मग घे चल बघ ना. थांब अरे बघ येते लोड जातात तर. काय बघतो? सर्च कर. युअर ऍक्टिव्हिटी. हा टाइम स्पेंड कशा सगळ्यांचा चेक करणार त्याच्यामध्ये मी. कशा सगळ्याचं म्हणजे मी काय त्याच्यावर जात नाही, इकडेच जास्त असते. ह्याच्यात कशात टाइम हा नाही युअर ऍक्टिव्हिटी मध्ये गेलीस. दे इकडे दे. थांब सांग मला किती आहे. टाइम मॅनेजमेंट आहे. हा सगळं मी जास्त वेळ बघ. असते इंस्टाग्रामवर. हे मी बघ. फोनवर जास्त असते कुणाल. फोनवर मग तो फोनचा स्क्रीन टाइम माझा 8 तास होणार आणि त्याच्यात काही डाऊटच नाही, तो व्हायलाच पाहिजे. एवढे बिझनेस कसे चालू? हा इंस्टाग्रामचा किती 2 तास 2.5 तास टोटल दिवसात बघ. हा 24 तासात फक्त 2.5 तास माझे जातात इंस्टाग्रामवर. ते सुद्धा काय असणार माहितीये, पोस्ट करणं, हे करणं. प्लीज प्लीज त्याच- प्लीज. आणि त्या बाकीच्या ऍपचा मग ते सगळ्या ऍपचं मिळून ते 8 तासाचं येते. माझा धंदो फोनवरच असा. माझं 1 मिनिट माझं ब्लॉगचं पोस्टिंग, ब्लॉगचं एडिटिंग, हे सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, चेक करणं वगैरे. मग तुम्हाला 8 तासावरनं ब्लेम नाही करू शकत. फोनवरतीच काम आहे माझं. कसं होणार 1 तासात सगळं? आता आपण बघूया तू इंस्टाग्राम वरती किती वेळ घालवतोस. मी तर इन्फ्लुएन्सर आहे आणि 2.5 तास घालवते. काय
कधी झालं या झालोय आता सध्या. सध्या झालंयस का? ओके 75K फॉलोवर्स ना. दाखव यू आर ऍक्टिव्हची जा कुणाल दाखव शपथ आहे सेम आहे सेमच आहे. हा 2 तास. हे बघ हे बघ Sunday. काल बघ 1 तास 40 काहीच नाही जास्त 1 तास 33 म्हणजे मी काही जास्त संडेचं दाखव ना संडेचं दाखव ना. संडेला आपण जाम 4 टाइमपास तास. केलाय. 4 तास नाही 3 तास 35 मिनिटे 55 आहेत. 35 आहे अंकिता. अच्छा ओके जाऊ दे आमची बडबड चालूच राहणार. 1 आणि 2 ऑगस्टला आम्ही सर्वेश हॉल डोंबिवली इथे येतोय आणि आमच्या बऱ्याच ऑर्डर्स बाकी आहेत. त्यामुळे आता हे कुळीत पीठ वगैरे या सगळ्याचं पॅकिंग चालू झालंय. आणि आमचा हा स्पेशल आवळा मावा जो जास्त विकला जातो आणि अजून एक प्रोडक्ट आहे जे म्हणजे आवळा कॅन्डी. हे सगळं मुखशुद्धीसाठी जास्त लोक घेतात आणि हे खूप त्यांना आवडतं. तर हे सगळे प्रोडक्ट आम्ही रेडी करतोय. तर मंडळींनो आम्ही येतो 1 आणि 2 ऑगस्टला सर्वेश हॉल डोंबिवली. या तुम्ही लक्षात ठेवा. पुढचे सगळे एक्झिबिशन जे आहेत आम्ही बदलापूरला येतोय, आम्ही कल्याणला येतोय, बऱ्याच ठिकाणी येतोय आम्ही. तर ते सगळं मी तुम्हाला अपडेट करत राहीन. आत्तासाठी मी तुम्हाला सांगितलं 1 आणि 2 ऑगस्ट सर्वेश हॉल डोंबिवली. तर त्या सगळ्याचं पॅकिंग वगैरे चालू झालंय. आणि मी जे आधी सांगितलं या ब्लॉगमध्ये की आम्ही म्युझिक लेबल लॉन्च करायचा विचार करतोय तर ते नक्कीच होणार आहे. त्या सगळ्या गोष्टींच्या मागे आम्ही लागलेलो आहोत. आणि मला कुणालची गाण्याचं चॅनल असलेलं कधी आवडेल तर तुम्ही ज्यांना कुणालची फालतूगिरी आवडते व्लॉग्समधली त्यांनी कृपया त्याच्या कामावरती पण प्रेम करावं. कारण मला असं हवं आहे की त्याच्या कामावरती प्रेम करणाऱ्याला जास्त लोक हवीत. आणि तो खूप छान गाणी बनवतो. मी कधी कधी त्याला बोलते की फालतू गाणी बनव कारण ती चांगली चालतात पण तो माझं ऐकत नाही. तो खूप चांगली गाणी बनवतो आणि बनवू शकतो. आणि त्याने किती छान गाणी बनवलेली माझ्याकडे आहेत. मला ती गाणी बाहेर काढायची आहेत. तर एखादं गाणं बनवणं कुणाल इझिली बनवतो. त्याच्यासाठी डोकं लागतं ते सगळं आहेतच गोष्टी. पण त्या गाण्याचा व्हिडिओ करणं हे खूप खर्चिक असतं आणि त्यामुळेच तो त्या गोष्टींमध्ये पडत नव्हता. पण कधीतरी कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. त्यामुळे त्याला मी म्हटलं की प्रोड्युसर है ना घर में करते ना आपण करूया काहीतरी. छान हिंदी गाणी पण त्याने लिहिली आहेत आणि अशी बरीच गाणी आहेत जी आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायची आहेत. तर बघूया. जसं मी खूप दिवस सांगते तुम्हाला माझे फक्त काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होऊ दे. ते सगळं झालं की त्याच्यानंतर आपण लगेच या कामाला लागूया. पण तुम्ही सगळेजण जसे कमेंट सेक्शनमध्ये त्याला विचारत राहता त्याला हे करत राहता तर या बाबतीतही त्याला फोर्स करत राहा. त्याच्याशिवाय तो काहीही करणार नाही. आणि मला ती गोष्ट त्याच्याकडनं झालेली हवी आहे. तर तुम्ही सुद्धा लिहा की तुम्हाला त्याचं म्युझिक लेबल झालेलं नक्कीच आवडेल आणि तुम्हाला ती गाणी ऐकायला नक्कीच आवडतील. अजून त्याने आनंदवारी एक गाणं केलं होतं विठ्ठलावरती पांडुरंगाचं गाणं होतं ते माझ्यासाठी केलं होतं. पहिलं गाणं आम्ही जे शूट केलं होतं ते गाणं सुद्धा खूप छान आहे. अशी बरीच आहेत मला स्वतःला लक्षात नाही राहत आणि मी तुम्हाला ती सांगेन. कधीतरी एखादा व्लॉग आपण त्याच्यावरती बनवूया. तर या व्लॉगमध्ये एवढंच. भरपूर बडबड केली आहे मी. आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.